हॅलो फ्रेंड्स, हा एवढा सारा कांदा आहे. आता तुम्ही म्हणताल कांदा का घेऊन बसली आहे एवढा सारा. तर मला ना मसाला करायचा आहे मिरचीचा, आपला उन्हाळी मसाला जो आपण एक वर्षभर टिकेल एवढा करून ठेवतो. म्हणजे चिंता नाही बाहेरचे पावडर वगैरे वापरण्यापेक्षा. म्हणून मग त्याच्यासाठी हा कांदा चिरायचा आहे मसाला टाकण्यासाठी. पण माझ्या मसाल्याला काही मुहूर्तच नाही, तुम्हाला सांगते. मिरच्या आणून ठेवल्यात आणि तेव्हापासून पाऊस मात्र पडतोयच. आणि मग म्हटलं चला कांदा चिरला तर तो सुकला पण पाहिजे, छान असा खडखडीत वाळला पण पाहिजे. पण 11-12 नंतर लगेच ऊन जाते आणि आभाळ येते. मग तरी पण म्हटलं चला आज आपण चिरायला घेऊच यात. म्हणून मग मी कांदा चिरायला घेतला. तर एक कांदा घेतला, सुरीने चिरला, त्याच्या स्लाईस जाड जाड झाल्या. आणि म्हटलं आता असा किती वेळ चिरत बसावा सुरीने कांदा, बोटाला कापेल. एकतर तो तिखट कांदा, डोळ्याला पाणी, सगळंच म्हटलं. आणि भरपूर सारा होता. मग म्हटलं चला जरा ही आपली वेफर्सची किसणी आहे स्लाईसवाली, तिनं जरा ह्याच्या स्लाईस करून बघूयात. म्हटलं काय होते नाही का, येतोय की नाही व्यवस्थित कांदा, मस्त असा चिरला जातोय का, म्हणजे स्लाईस होत आहेत का बघूयात. म्हटलं घेतली मग वेफरची ही किसणी आणि त्याच्यावरती कांद्याचे 2 भाग केले आणि स्लाईस करायला घेतले. पण एक नंबर अशा पातळ पातळ स्लाईस पडत होत्या आणि एकदम मस्तसुद्धा होत होत्या. ना बोटं कापायची चिंता, ना जाड चिरला कांदा तर मग तो कधी सुकेल ह्याची पण चिंता नाही. कारण एवढा पातळ झाला आहे बघा एकदम स्लाईसने, की लगेचच तुम्हाला सांगते सुकेल. आणि हा बघा सुरीने चिरलेला एकदम जाड, कितीही पातळ चिरायला गेलं तर जाड थोडा तरी राहतोच ना तो. ह्याच्यासारखा स्लाईससारखा ह्या एकदम बटाट्याच्या किसणीने जसा हा पातळ झाला आहे तसा होत नाही. मग अगोदर अर्धे कांदे घेतले, त्याचे साल काढून घेतले 2 तुकडे करून, आणि नंतर मग मस्त असे फास्टमध्ये ह्या किसणीने किसले. पण एवढे मस्त पटापट किसले गेले ना, की जे की सुरीने चिरत बसायला खूप वेळ लागला असता. जर तुम्हाला पण कधी भरपूर सारा कांदा चिरायचा असेल मसाल्यासाठी किंवा उन्हाळ्यात वाळवून तुम्हाला बिर्याणीसाठी ठेवायचा असेल तर नक्कीच असं करून बघा. सोपी छान आयडिया आहे आणि एका दिवसात माझा कांदा एकदम छान सुकलेला आहे.